मला शोधत इथे आलात ना? पुन्हा विश्वास, पुन्हा माझ्या साधनेत व्यत्यय. का आलात तुम्ही इथे? तुम्हाला किती वेळा सांगितलं, मी जे काही काम करतो ते परमेश्वराचा आदेश आहे. मला परमेश्वराशी संवाद साधायचा असतो, त्यासाठी साधना करायची असते. आज तुमच्यामुळे माझी साधना भंग झाली आहे. ही तर चंचल आहे, पण तू तर डिंपल मला समजूतदार वाटली होतीस. काय हिला इथे घेऊन आलीस? बाबा म्या नाही आणलं, हीच मला घेऊन आली इकडं. म्या म्हणत होते वहिनीला नको जायला नको जायला, ते काहीतरी साधना करत असतील, उगाच त्यांना विघ्न कशाला आणायचं. पण ऐकत नाही, ओले हट्टी ती. म्या काहीच केलं नाही. अहो असं तुम्ही रात्री बेरात्री जंगलात फिरताय, जंगलात काही प्राणी कमी असतील का? त्यात साप विंचू काय चावलं तर मला काळजी वाटत होती, म्हणून आले मी इथं. जो माणूस मरणाच्या दारातून परत आलाय, ज्याच्या डोक्यावर खुद्द परमेश्वराचा हात आहे, त्याला कसली आली मरणाची भीती? का तुम्ही परत 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 मला माणूस समजण्याची चूक करताय? हो बायको आहे मी तुमची, मला तुमची काळजी वाटणारच ना. थोडं तरी समजून घ्या. ही जी चूक झाली आहे ना, याचे परिणाम तुम्हा दोघींनाही भोगावे लागतील. ईश्वरा, मला माफ कर. अहो बाबा ऐका ना, अहो म्या काहीच नाही केलं. खरं सांगते, मी जे काय केलं ह्या लहान वहिनीने केलंय, तिला शिक्षा द्या. काय ग, तुझ्या नवरा बायकोच्या भांडणामध्ये मला कशाला आणत असते ग? तुझ्यामुळे झालंय सगळं. आता हे बस तशी जाऊ दे. अहो बाबा ऐका. हे एकटेच होते तर मग यज्ञ कशाला पेटवलाय? आणि मग ज्यांच्यासाठी यज्ञ पेटवलाय ती माणसं कुठं गेली?